हाय हॅलो, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आम्ही शेजारी. तर आज आमच्या इथे उरूस म्हणजे भरला होता. मग आम्ही त्या उरुसाला चाललो होतो. मग संध्याकाळची वेळ होती, म्हटलं चहा प्यावा, आणि आम्ही चहाच्या टपरीवरती गेलो होतो. तर तिथे मला हे वाक्य पाहायला भेटलं. मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे. खूप छान असं वाक्य आहे. तर असे काही वाक्य, ॲट्रॅक्टिव्ह वाक्य, जेणेकरून आपल्या मनाला असं भावतील अशी वाक्य कुठे कुठे लिहिलेली असतात. मला आय थिंक मला त्या दुकानात ते वाक्य लिहिलेलं सापडलं, तर खूप भारी होतं. आणि आम्ही आता उरुसामध्ये एंट्री केली होती. तर पाहू शकता किती भारी, असं म्हणजे खूप गर्दी होती आणि बघायला पण तेवढीच उत्सुकता होती. परंतु यावर्षी एक गोष्ट अशी झाली की मोठे पाळणे आले नव्हते. मोठ्यांचे म्हणजे आपले आकाश पाळणं वगैरे म्हणतो ना, ते पाळणे आले नव्हते. कारण मोठे पाळणे येण्यास बंदी घातली होती. कारण खूप ठिकाणी काही काही घटना होतात. त्यामुळे यावर्षी काही इकडे पाळणे आले नव्हते. आणि हे एक मला म्हणजे यात्रेमध्ये आवडलं होतं की आपण याच्यावरती उभा राहून व्हिडिओ करू शकतो. पण मी नाही केला. आय थिंक मला करायचा होता, पण मी नाही करू शकले. कारण छोटं बाळ होतं, माझं बाळ राहत नव्हतं. त्यामुळे मी नाही केला. आणि जाता जाता मला सहज बांगड्या पण दिसल्या होत्या. म्हटलं चला पहाव्या बांगड्या, म्हणून मी बांगड्याही खरेदी केल्या. आणि मला घरामध्ये माझं म्हणजे पोट लाटण्यावरचं मला बेलणं पाहिजे होतं. तर मी ते पाहत होते, परंतु मला नाही आवडलं. कारण आपल्या हातात जे बेलणं असतं ते आपल्याला त्यानं चपात्या व्यवस्थित लाटता आल्या पाहिजे, अशा टाईपचं बेलणं पाहिजे होतं. आणि अशा काही आपल्या म्हणजे प्लेट्स वगैरे पण खूप छान छान डिझाईनच्या आल्या होत्या. तर जे घेईल ते कमीच होतं. तर अशा पद्धतीने आम्ही थोडाफार उरूस एन्जॉय केला. आणि घरी जायला निघालो, तेवढ्यात लक्षात आलं की उद्या छोट्या मुलीचा, माझ्या 11 मंथचा बड्डे होता. म्हणून मी तिला बड्डेसाठी केक घेण्यास गेले दुकानामध्ये. तर इतके भारी भारी केक या दुकानामध्ये होते ना, खूप खूप म्हणजे कोणता घेऊ आणि कोणता नाही असं झालं होतं. इतके मस्त मस्त केक, अरे बाबा, मी बघूनच शॉक झाले. मीही स्वतः एक केक बनवत होते, परंतु आता मी बनवत नाही आहे सध्या केक वगैरे. परंतु हे एवढे भारी केक मी पाहून खूप भारी वाटलं मला पण. म्हणजे जशी पाहिजे तशी तुम्हाला डिझाईन इथं भेटणार होती. आणि माझा हा थोडा व्हिडिओ राहिला होता. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी आणखी उरसामध्ये गेलो. कारण माझ्या मोठ्या मुलीला आम्ही एकाही पाळण्यात बसवलं नव्हतं, म्हणून तिला दुसऱ्या दिवशी आणखी घेऊन गेलो. आणि तिच्या आवडीच्या ह्या म्हणजे जो हेलिकॉप्टरचा जो असा पाळणं होता त्याच्यामध्ये तिला बसवलं. तरी मुलांची हौस असते आपल्या बसायची म्हटलं म्हणजे. आता एका वर्षानंच आपला उरूस भरणार ना, परत आपल्याला बसायला भेटणार नाही. म्हणून तिला बसवायला नेलं, म्हणून तिची पण हौस पूर्ण करून आणली. म्हणून दुसऱ्या दिवशी आणखी उरुसामध्ये गेलो होतो, ती खास तिला त्या पाळण्यामध्ये बसवण्यासाठी. पहिल्या दिवशी बसवलं नव्हतं कारण खूप गर्दी होती आणि तिथे नंबर लावावे लागत होते बसण्यासाठी सुद्धा. कारण मोजून 3-4च पाळणे आले होते, लहान मुलांचे सुद्धा. आणि दुसरीच भरपूर जत्रा भरली होती. तर अशा पद्धतीने आपला उरूसही पार पडला. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसे वाटतात व्हिडिओ. आणि आवडले तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि मी कधी कधी व्हिडिओ टाकते, असं रोज नाही टाकत, कारण कामामुळे मी टाकू शकत नाही व्हिडिओ, लहान बाळ असल्यामुळे. तर बघत चला व्हिडिओ आणि कसे वाटतात ते नक्कीच सांगा. तर उद्या भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.